नमस्कार, मी सतीश कुलकर्णी. एक विचार आहे, ज्याचे काम त्याने करो, दुसरा करे गोता खाओ. ज्याचं काम त्यानेच करायला पाहिजे आणि ज्याचं काम तो निर्विघ्नपणे मनापासून करतो त्याला अपयश येत नाही आणि त्याने केलेलं काम खूप चांगलं होतं. डॉक्टर मनापासून काम करतात, औषध देतात, तपासतात, त्या पेशंटला गुण येतो. कॉन्ट्रॅक्टर चांगलं साहित्य आणतो, स्लॅब टाकतो, बिल्डिंग उभी करतो, लोक आनंदाने तिथं राहतात. म्हणून काही कॉन्ट्रॅक्टर लोकांचंही नाव गाजलेलं असतं. त्याचप्रमाणे आयुष्यामध्ये आपल्याकडून जे शुभविवाह केले जातात त्याबाबत गुरुजीसुद्धा फार खूप दक्ष असतात. परंतु आजच्या पिढीला शुभविवाह हेच समजलेलं नाही, कारण तसं त्यांच्यावर संस्कार होत नाहीत आणि आपण शुभविवाह का करतो हेही त्यांच्या लक्षात येत नाही. गुरुजी जो विधी करतात तो खूप फार मोठा संस्कार आहे. परंतु आजकाल तेवढा लोक वेळ देत नाहीत, नुसतं उरकाउरकी करायला सांगतात. गुरुजींना जेव्हा आमंत्रित करतात तेव्हा सांगतात की लवकरात लवकर आवरा. हल्ली तर 2 मुहूर्ताचं फॅड निघालेलं आहे. लोकांना निमंत्रित केलेलं असतं, लोक त्यावेळी फक्त जेवायला जातात का जेवायला जावं असं लोकांना प्रश्न पडतो. खरं म्हणजे अक्षदा या सगळ्यांनी मिळून नवीन वधूवरवर टाकायला पाहिजे. परंतु इथे आता सगळी गफलत होत चाललेली आहे. पण सांगायचं एवढंच की गुरुजी फार मनापासून हा विधी करतात, कारण त्यांचं ते कामच आहे. त्यांनाही आपण जे कार्य करतो किंवा एखाद्याचं लग्न लावतो त्यावेळेस त्यांना ते लग्न लावल्याचा आणि त्यांना चांगला विधी केल्याचा मानसिक आनंद होतो आणि तो आनंद समोरच्या वधूवर पार्टीला व्हावा असाही त्यांचा हेतू असतो. पण हल्ली त्यांच्यावर फार बंधनं झालेली आहेत. एवढ्या वेळेत तेवढ्या वेळेत तेच करा, हे करा, हे टाळा, हे बघू नंतर, आमचं आम्ही करून घेतो. पण इथं मी एका गुरुजींच्या लग्नाला गेलो होतो. अत्यंत वैदिक गुरुजी होते, ज्ञानप्राप्ती होती, त्यांचं स्वतःचंच लग्न होतं आणि इतर 3 गुरुजी त्यांचं लग्न लावण्यासाठी आलेले होते. खरं म्हणजे ही गोष्ट सांगू नये, पण मी गुरुजींची परवानगी घेतली. म्हटलं गुरुजी हे मी लोकांच्या कानावर घालतो. लग्न लागल्यानंतर, जेवण झाल्यानंतर त्या गुरुजींनी आलेल्या गुरुजींना, म्हणजे ज्यांनी लग्न लावलं त्या गुरुजींना जी दक्षिणा दिली ती इथं सांगण्यासारखी नाही. आकडा मी सांगत नाही, परंतु फार मोठी दक्षिणा दिली की माझ्या आयुष्यामध्ये एवढी मोठी दक्षिणा 3 गुरुजींना समान पद्धतीने दिली. गुरुजींनी तो आकडा त्यांना सांगितला नाही, परंतु मला त्याने सांगितला अमुक अमुक एवढा आकडा आहे. मी म्हटलं एवढं का, आजपर्यंत तर कोणी दिलं नाही. ते म्हटले ज्याचं काम त्याने. गुरुजींनी माझं लग्न लावलं आहे, गुरुजी माझ्या परिचित आहेत, परंतु त्यांचं मानधन तर त्यांना द्यायलाच पाहिजे. इथं काटकसर करून कसं चालणार. आपण बिल्डिंगा 60-60 लाखाच्या बांधतो, लग्नासाठी 20-20 लाख रुपये खर्च करतो, परंतु गुरुजींना द्यायचं म्हणजे आपल्या पोटात गोळा येतो. एवढंच घ्या, तेवढंच घ्या, कमी दर्जाची कापडं देतो, कमी दर्जाचं खाणं पिणं देतो आणि पाकिट तर एवढं हलकं असतं तर वाऱ्याने उडून काही वेळा ते पाकिट सापडत पण नाही. गुरुजीला आपण म्हणजे ब्राह्मणांना आपण देव मानतो आणि देव आपल्या लग्न लावण्यासाठी आलेले असतात. ते मागत नाहीत, काही ठिकाणी ठरतं, पण तीसुद्धा आपण सरळ हाताने देत नाही. अनावश्यक फटाकड्यासाठी आपले 10-10 हजार रुपये जातात, अनावश्यक गोष्टीसाठी लाखो रुपये जातात. जेवणातलं अन्न जवळजवळ 25% वाया जातं. परंतु गुरुजींना किंवा योग्य व्यक्तींना योग्य मोबदला देण्याचं कार्य आपल्याकडून होत नाही. फार विचार करण्यासारखी गोष्ट आहे. देवाच्या पेटीत समोर पैसे टाकतो, ते मोजून बँकेत भरले जातात, तिथेसुद्धा आपण भक्कम रक्कम देतो, परंतु गुरुजींना देण्यात आपण काटकसर करतो. ही काटकसर कृपया करू नये, कारण वारंवार कार्य घडत नाही. आयुष्यात एकदाच घर होतं, आयुष्यात एकदाच शुभ कार्य होतं, आयुष्यात एकदाच मुंज होती. अशा वेळी सरळ हाताने तुम्ही गुरुजींना ही मदत करायलाच पाहिजे, कारण तुमचं कार्य तेच लावू शकतात. म्हणून सुरुवातीला सांगितलं की ज्याचं काम त्याने करायला पाहिजे. डॉक्टरांनी बिल्डिंग बांधून चालत नाही किंवा त्याला बिल्डिंग बांधता पण येणार नाही. बिल्डिंग बांधणारा
डॉक्टरी उपचार करू शकत नाहीत, तसं गुरुजी आपलं कार्य करतात, आपल्याला आनंद देतात आणि त्यांच्याकडून मिळालेला आशीर्वाद, त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारं समाधान हेच आपल्या शुभकार्याचं प्रतीक असतं. काही गुरुजींकडून काही चुकाही होत असतील ते आपण सोडून द्यायच्या, परंतु आजही अनेक गुरुजी मनापासून करतात, परंतु त्यांच्यावर बंधनं लागल्यामुळं त्यांना फक्त उरकाउरकी करावी लागते. त्यांना मन मोकळेपणाने त्यांचे मंत्र म्हणून द्यात, त्यांची विधी उरकून द्यात, त्यांचं कार्य पूर्ण करून द्यात. बघा, तुमच्या घरात इतका आनंद होईल, तुमच्या घरात एवढं समाधान पसरल. आणि गुरुजींना मात्र सढळ हाताने भरपूर मदत करा. त्यात कसरा किंवा कंजूसपणा अजिबात करू नका, कारण मी जे पाहिलं आहे ते सांगितलं आहे. देणारा देतो, असणारा देत नाही, ही फार विचार करण्यासारखी गोष्ट आहे. हा गुरुजींचा निरोप म्हणण्यापेक्षा मला जे वाटलं आणि जे करून तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला समाधान आणि सगळ्यांचे आशीर्वाद मिळून उर्वरित आयुष्य, लग्न केलं असेल तर आपलं शुभकार्यानंतरचं आयुष्य, जर नवीन घर बांधलं असेल तर त्या घरात आपण वास्तव्यात राहणार आहात, तेथील आयुष्य सुख, शांती, समाधान आणि आनंदाने आणि आरोग्यमय जावं, हाच माझा हेतू आहे. आणि ते नक्की जाईल, पण तुम्ही मन मोठं ठेवून जगला तर हे काही अवघड नाही. त्याचा तुम्ही अनुभव घ्यावा, एवढं मी सांगतो. नमस्कार.